इमामीवीर जोडी मैदानामध्ये प्रथम आणि त्याच्या बरोबरीने विराज हे दोन खेळाडू मैदानाकडे दाखल होताना आपण पाहू शकाल। या खरं तर पहिल्या मॅच मध्ये डावाला सुरुवात होईल। पहिला सामनाच्या दिवसामधला आपण एन्जॉय करत आहोत। पहिला सामना आपण इथे पाहत आहोत। गावदेवी शिरवणे विपक्ष RB11 पेन चिंचपाडा। मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अमोल काले, स्करलेक पंच शिवदास वाघमारे रेडी आहेत या खरं स्पर्धेसाठी या सामन्यासाठी। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, अभिषेक तयार। पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो, थोडासा उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो। लेंथ बॉल जरूर होता, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते प्रथम। आणि इथे आपण पाहू शकाल पहिला निर्धाव चेंडू अभिषेक खातू या गोलंदाजाने फेकलाय। RPL सारख्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून भूमिका त्याने साकारली, चांगले योगदान या खेळाडूचं राहिले। बाउन्सरचा वापर, अनप्लेएबल डिलिव्हरी, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय। +1 दुसऱ्याही रनचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा देखील येताना आपण इथे पाहू शकाल। पहिल्या खरं तर धावांचं अकाउंट ओपन केलं, 3 धावा आल्या खरं तर गावदेवी शिरवणे संघाच्या खात्यामध्ये। त्याही खरं तर आपण पहिल्या बोनसच्या स्वरूपात वाईट +2 अशा 3 धावा या ठिकाणी मिळताना आपण पाहू शकाल गावदेवी शिरवणे टीमला। संपूर्ण युवा आयोजक या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून दमदार असं आयोजन, खूप चांगलं क्रीडांगण, आउटफील्ड चांगली आहे। कितीही पाऊस पडला तरी 5 ते 10 मिनिटं पाऊस इथे थांबेल आणि त्यानंतर लगेच पावसाचा निचरा तुम्हाला मैदानाच्या बाजूला होताना पाहायला मिळेल, असं हे क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल। नेक्स्ट डिलिव्हरी थोडेसे आपण पाहिलं ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉलला त्या ठिकाणी टर्न केला, मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चाललाय। सिंगल घेत मात्र एंड बदलला प्रथमने आणि एका रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 4 या धावसंख्येवरती। या दरम्यान आणखीन एक लेजंड क्रिकेटर 40+ मास्टर आदरणीय रत्नदीपदा पाटील यांचे या ठिकाणी आगमन। त्यांनाही विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। सध्याच्या घडीला रोहित, रितेश या दोन खेळाडूंचा बोलबाला राहिलाय। पारगाव टीम साठी शॉटॉन पूल करायचा, फटका फसलाय त्या ठिकाणी वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे एकही क्षेत्ररक्षक नाहीये। विवेक बामणे डिक स्क्वेअरलेग मधून धावून आले चेंडूपर्यंत। दरम्यान या चेंडूवरती 2 धावा आल्या, 2 रनने मात्र संघ पुढे जाईल। आतापर्यंत धावसंख्या धावफलक कधी पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 6, बिनबाद 6। अमित कडू आमचे खरं तर कराव्याचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक, त्यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळेल, चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत असताना आपण त्यांना पाहू शकाल। पहिला सामना बरोबर 10च्या आसपास सुरू झालाय, थोडासा उशीर जरूर झाला, परंतु आपल्याला इथून थोडासा खरं तर स्पीडअप करावा लागेल। प्रत्येक मॅचला आम्ही वारंवार तुम्हाला रिक्वेस्ट करू, कोणत्याही प्रकारचा वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये। पुढचे जे सामने असतील त्याही संघांना आपण इथे इन्व्हाइट करूया। यावेळेला लेंथ बॉल बॅकफुटला गेले, ऑन साइडला अलॉंग द कार्पेट हा फटका चालला, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर पोहोचले चेंडूपर्यंत, दुसरीचा कॉल आणि इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली। स्वतः खरं तर योगेश दादा आहेत त्या ठिकाणी। खरं तर खराब फिल्डिंग म्हणण्यापेक्षा आउटफील्ड मध्ये थोडंसं पाणी साचलं, अशा ठिकाणी मात्र फिल्डिंग करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे पावसाळी रबर बॉल आपण पाहिला तर सध्याच्या घडीला हे क्रिकेट फॉर्मॅट आता प्रचंड वाढलंय। काही वर्षापूर्वी मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं शॉर्ट टर्म क्रिकेट होतं, फार कमी स्पर्धा आपण पाहायचं होतं। यंदाच्या अंगामध्ये भरपूर स्पर्धा या खरं तर रबर बॉलच्या पाहायला मिळाल्या। यावेळेला खरं तर मिस टायमिंग, हँड अँड आय कोऑर्डिनेशन योग्य नव्हतं फलंदाजाचं आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी थ्रो झाला होता आणि रन घेत नाहीयेत, रिस्क खरं तर घेत नाहीयेत। पाणी हवंय बघा, थोडीशी दुखापत त्या खेळाडूला झाली। अतिशय वेगवान चेंडू अभिषेक खातू या खेळाडूचे आपण जर शरीरयष्टी पाहिली तर उंच देहबोलीचा हा खेळाडू, वारंवार त्याच्याकडे असणारी गती, टप्पा अचूक त्याचा आपण पाहिला आणि इथे मात्र 1 रन या बॉलवरती मिळाली। धावसंख्येत वाढ, धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 9। गावदेवी शिरवणे विपक्ष RB11 पेन चिंचपाडा अशी ही लढत। यंगस्टर खेळाडू शिरवणे संघाचे आपण पाहू शकाल। तर सावळे संघाचे संघनायक आपण उपस्थित व्हायचा आहे। यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, इनसाइड आउट, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंटच्या दिशेने हा फटका, बॉल एका टप्प्याने चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार। अप्रतिम टायमिंग, बॉलच्या खरं तर मेरिट नुसार हा फटका पाहायला मिळाला, जागा बनवली, लास्ट मोमेंटला मात्र बॅटचा फेस खोलला, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी शिरवणे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 13। ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात या ठिकाणी शिरवणे संघाला मिळाली। किमान 4 ओव्हरमध्ये 50+ रन कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागेल।
फील्ड करणं कठीण आहे आणि ते मात्र स्ट्रेट हिट सेफ शॉट 4 धावा आल्या या फटक्यावरती. बॅटिंग करताना विराटच्या बॅटमधून गावदेवी शिरवणे टीमला सुरुवात धमाकेदार झाली आहे पहिल्या ओव्हरची. 4 धावा येताना आपण पाहू शकाल. 17 वरती पोहोचलाय गावदेवी शिरवणे संघ. तर रबर बॉल क्रिकेट फॉरवर्ड मध्ये सिंगल डबल चौकार हे फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. जास्तीत जास्त षटकार परंतु इथे आपण पाहिला चांगला फटका कॉपी बुक स्टाईल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला देखील आपण पाहिला खर तर त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरचा स्टान्स जर आपण रीड केला तर जास्तीत जास्त व्ही सेफ मध्ये खेळण्याचा तो प्रयत्न करतो असं तुम्हाला तुमच्या निदर्शनास येईल. आणि ही खर तर एका चांगल्या फलंदाची ओळख राहते कारण जास्तीत जास्त लेदर क्रिकेट हे व्ही सेफ मध्ये खेळलं जातं. आणि नवी मुंबईचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर शॉर्ट हाफ ग्राउंड हे देखील वैशिष्ट्य राहिलंय. अनेक वेळा फुल ग्राउंड नाही आहेत नवी मुंबईमध्ये, त्यामुळे बरेचसे खेळाडू व्ही सेफ मध्ये खेळण्यासाठी नेहमी उत्सुक होतात आणि इथे देखील तोच प्रयत्न होता. परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं आणि खर तर थोडासा शरीरापासून दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. त्या ठिकाणी अमोल काळे सरांच्या माध्यमातून इशाराला हा वाईड बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येतील वाढ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 18 विदाउट लॉस. चला सावळे संघाचा कॅप्टन किंबहुना एखादा सदस्य आला असता तर लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय पवार येस या पण सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि एका बाजूने पारगाव. बिग फाईट मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. शांत संयमी सुरुवात या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहत आहे. खर तर शिरवणे संघाकडून अजूनही वेळ गेलेली नाहीये. आक्रमण करावं लागेल आणि इथे इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल कव्हर्स मध्ये हा फटका फ्लॅट अँड मार्टी. अप्रतिम टायमिंग त्या ठिकाणी विराटचा आपण पाहिलं आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार. 6 धावा षटकार. अप्रतिम टायमिंग. ताकद या फटक्यामध्ये कमी होती परंतु टायमिंग चांगलं होतं आणि मगाशी म्हटलं बॉलच्या मेरिटनुसार हे खेळाडू खेळतात मैदानाकडे. अप्रतिम फटकेबाजी विराजकडून पाहायला मिळाली. षटकार पहिला मोठा फटका आजच्या दिवसातला पहिला षटकार आला तो म्हणजे गावदेवी शिरवणे संघासाठी. विराज या खेळाडूच्या बॅटमधून 6 धावा. स्कोर मूव्ज ऑन. धावसंख्या वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल 24 धावा. आणि आज खरं तर या स्पर्धेला 2 दिवस 24 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी अशी सर्व्हिस तुम्ही 24 इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकाल. संपूर्ण कॅमेरामॅन टेक्निकल ऑपरेटर त्यांचं विशेष कौतुक. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. लेंथ मध्ये थोडासा बदल आणि हे फार गरजेचं होतं कारण पहिला बॉल ओव्हरपिच त्याच्यावरती चौकार. मागचाही बॉल बरोबर त्या ठिकाणी आपण पहिला ओव्हरपिच झाला होता तिथे मात्र षटकार पाहायला मिळाला आणि ते मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल. याही वेळेला ओव्हरपिच ड्राईव्ह केला बॉलला व्ही सेफ मध्ये. लॉंग ऑफला क्लिअर करत चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 चौकार. चांगलं टायमिंग. स्पर्धा मंडळातलं कधी कधी तुम्हाला फलंदाजाचा स्टान्स रीड करावा लागतो. त्याचा स्ट्रॉंग झोन कोणता अभ्यास करावा लागतो. इथे आपण जर पाहिलं तुम्ही वारंवार जर का या फलंदाजाला फुलरलेचे बॉल टाकाल किंवा ओव्हरपिच टाकाल हाफ बॉल टाकाल त्याच्यावरती मोठे फटके हे पाहायलाच मिळण्यास शंका नाहीये. चांगली फलंदाजी विराजकडून होताना. शॉर्ट ऑफ लेन या बॉलची गरज आहे. हा टप्पा अतिशय योग्य आहे या खेळाडूचा. बरोबर अर्ध्या विकेट मध्ये हा बॉल टाकला. थोडीशी उचली कमी घेतल्याने बॉल झपकन निघाला. स्पीड होत मात्र बाहेर चालला. विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. अभ्यास फार क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला स्टडी करावा लागतो. क्रिकेट खेळत तसा आहे आणि इथे मात्र कमबॅक भूषण कडून पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर पूल केला बॉलला. मागे अभिषेक धावतोय. बॉल उचललाय पकडलाय फेकलाय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल रन या शेवटच्या बॉलवरती आली. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 29 पहिल्या ओव्हरमध्ये 13 या ओव्हरमध्ये 16. 29 धावा धावफलकावरती. चला सावळे संघाचा कॅप्टन अक्षय पवार किंबहुना एखादा सदस्य रोहित अनिकेत कोण आला असेल तर या पण टॉससाठी. यशिका 11 सावळे. यशिका 11 सावळेश्वर सावळे हा संघ तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. अँड चॅलेंजर पारगाव. खरं तर हे 2 संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. संघ किती जरी बॅकफुटला असला तरी खरं तर या संघांचं वैशिष्ट्य राहिले रायगडमध्ये कोणतीही स्पर्धा असू त्यांना ए पोल मध्येच खेळावं लागतं. मग चॅलेंजर पारगाव असेल किंवा सावळे आउट ऑफ फॉर्म जरी संघ असला तरी त्यांना ए पोल मध्येच खेळावं लागतं. ही खासियत या संघांची म्हणून या संघातील खेळाडू हे तितकेच उत्तम आणि दर्जेदार राहिले आतापर्यंत. अक्षय पवार किरण पवार ही जोडी आपण पाहताय. एका बाजूने आपण जर पाहिलं आकाश सुमित या जोडीला आपण जर पाहिलं अक्षरशः मोठा कीर्तिमान
सामन्यामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बॉलिंग मार्कमध्ये वन ऑफ द लेजंड स्वतः योगेश दादा पवार. काही दिवसापूर्वी खरं तर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही पाहिली, ज्यामध्ये आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला आणि त्या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स खरं तर योगेश पवार यांचा पाहायला मिळाला. नुकतीच मुंबईची स्पर्धा मगाशी उल्लेख केला, धर्मवीर चषक अक्षरशः गाजवली या खेळाडूने. धीम्या गतीचा बॉल इथे पूल केलाय, पॉवरफुल हिट मिड विकेटला, त्या ठिकाणी भेदून चालला बॉल सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार 4 धावा. गती कमी आहे योगेश पवार यांच्याकडे. खर तर महाराष्ट्र राज्य अंडर-16 सिलेक्टर म्हणून त्यांची सध्या नियुक्ती झाली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जातं. डी.वाय. पाटील क्रिकेट अकॅडमीवरती ते सातत्याने खरं तर प्रशिक्षण देत असतात तरुण खेळाडूंना, येणाऱ्या पिढीला. आणि आजवरचा त्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर उल्लेखनीय राहिला. रणजी क्रिकेट असेल अशा अनेक स्पर्धा खरं तर त्यांनी अक्षरशः गाजवून सोडल्याने आजही त्यांचा फिटनेस भरपूर चांगला राहिलाय. धीम्या गतीचा बॉल, फ्लाईट दिली बॉलला, परंतु ओव्हर पिच होता. कव्हर्स मध्ये हा फटका, डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर बॉल चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 सलगचे चौकार योगेश पवार यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोड्याशा सुधारणा कराव्या लागतील RB11 पेन चिंचपाडा या टीमला. यंदाच्या अंगामध्ये अनेक स्पर्धांमध्ये हा संघ सहभागी झाला. खरं तर खास करून मी स्वप्नील मात्रे यांचा आवाज उल्लेख केला. ते संघाचे कॅप्टन आहेत आणि पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा मात्र हा संघ विविध भागांमध्ये खेळताना आपण पाहिला आणि आज मात्र पारगाव नगरीमध्ये आतली कडा घेतली. चान्सेस आले होते. मुन्ना तांडेल 40+ मास्टर, परंतु इथे रन आउटची विकेट. अति घाई संकटातही नॉस्टॅकिंग यांचा खेळाडू प्रथम भरपूर वेगाने आला होता स्ट्राईक साठी आणि इथे मात्र मुन्ना तांडेल यांचं चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. नॉस्टॅकिंगला थ्रो झाला, रनआउटचा विकेट मिळाला. पहिला धक्का बसला या ठिकाणी बॅटिंग करत असताना गावदेवी शिरोळे टीमला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 37. 37 धावफलकावरती आणि पहिला खेळाडू बाद झालाय गावदेवी शिरोळे संघाचा. प्रथम नवीन खेळाडू मेहबूब चालला तिसऱ्या क्रमांकावरती, जर्सी क्रमांक 17. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे दाखल होतोय. थोडंसं व्हेरिएशन करत असताना योगेश पवार आपल्या षटकामध्ये, आपल्या ओव्हर्स मध्ये पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन होता, त्यानंतर फ्लायटेड यॉर्कर धीम्या गतीचा आपण पाहिला आणि यावेळेला अतिशय तेज तरार बॉल तिसरा पाहिला. तर चौथा चेंडू कशा पद्धतीचा असेल हेही पाहावं लागेल. 29 रन स्कोर कार्ड मध्ये 29 धावा. चला, सावळे संघाचा कॅप्टन यशिका 11 सावळेश्वर सावळे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. आज 13 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. क्या बात है, लेग ब्रेक, लेग कटर, टप्पा पडला तर बॉल थोडासा टर्न झाला, थोडासा म्हणण्यापेक्षा भरपूर टर्न झाला. आता हा फायदा आहे सुक्या विकेटचा, कारण विकेट वरती पाणी नाहीये, त्याचा फायदा होतोय खरं तर या स्पिनर्सला, या धीम्या गतीच्या गोलंदाजांना. आणि प्रचंड व्हेरिएशन आपण पाहत आहे योगेश पवार यांच्या षटकामध्ये. यावेळेला हा ट्रॅकर लेंथ लवकर रीड केली, त्यानंतर हुक काढत परत बॉलला डीप बॅकवर्ड करले, क्षेत्रामध्ये खेळून काढला, ज्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत. बॉल निघून झाला सीमारेषा पार. आणखीन एकाला चौकार. या ओव्हर मधला हा तिसरा चौकार इथे आपण पाहू शकाल. फलंदाज विराटच्या बॅटमधून 4 धावा. 41 वरती पोहोचला मैदानामध्ये. बॅटिंग करताना गावदेवी शिरवणे संघ 41 धावा धावफलकावरती आहे. सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असं वाटलं, आजचा दिवसच पावसाचा आहे की काय, म्हणजे स्पर्धेला तशी सुरुवात झाली, पाऊस थांबला, त्यामुळे चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी मी जरूर सांगेन हा सुरू आहे. शिरवणे विपक्ष पेन लो फुल टॉस, पुन्हा एकदा बॉल फ्लाईट दिली बॉलला, त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय. थ्रो येईल तदवर मात्र तिसऱ्या रनचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला. बॅकअप साठी खेळाडू उशिरा आले. 3 रन कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 धावा या चेंडूवरती आल्या. 3 षटकांचा खेळही संपला. धावा आल्या धाव फलकावरती 44. चला, डगआउट्स मध्ये थोडी शांतता बरं का. खेळाडू पक्षामधून आपण जास्त आरडाओरडा करू नका, चेअरअप जरूर करा, परंतु थोडी शांतता राखा. खूप चांगली स्पर्धा आणि स्पर्धेच्या नियमावली देखील तेवढ्याच कठोर आहेत. कठोर म्हणण्यापेक्षा शिस्तबद्ध आहे. आणि 44 3 षटक संपली. 44 धावा. गोलंदाजी मार्गमध्ये स्वतः कॅप्टन स्वप्नील म्हात्रे. यावेळेस मात्र बॉलिंग मार्गमध्ये सज्ज होताना डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये मात्र या षटकाची जबाबदारी घेत असताना आपण त्यांना पाहू शकाल. अंतिम षटक.
44 रन, 14.66 च्या सरासरीने मात्र हा संघ पुढे चाललाय. अंतिम षटक, पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, बॅटन पॅडच्या मधून बॉल चालला त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला पहिला. सुरुवात दमदार. पेन शहर आपण पाहता, पेन शहरातला हा संघ. पेन शहर म्हटलं की पेन कोळीवाडा, त्यानंतर आपण पाहिलं खरं तर कुंभारआळी असेल, फणसडोंगरी, पेन चिंचपाडा, हे 4 संघ सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होताना आपण पाहू शकाल. आणि आज या स्पर्धेमध्ये खरं तर पेन चिंचपाडा हा संघ इथे सहभागी होताना पाहायला मिळाला. ओव्हर तो झाला, दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय इथे, फेकी खराब. बॅकअप साठी आणखीन एक खेळाडू आला, तिसरी न होईल का, तर नाहीये. स्ट्राईक विराजने स्वतःकडे ठेवली. चला, सावळे संघाचा कर्णधार या आपण टॉस साठी. बरोबर 1 महिन्याचा कालावधी बाकी आहे. गणरायाचं आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि पेन शहर म्हटलं की जगप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध मूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा हे तालुका हा खरं तर ठिकाण. आणि त्याच तालुक्यातला हा संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहत आहे मैदानामध्ये. आरबी 11 पेन चिंचपाडा, गावदेवी शिरवणे या 2 टीम मध्ये ही लढत. अंतिम षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी. आणि आतापर्यंत 46 रन, 46वा धाव फलकावरती. पाहताय लाईन थोडीशी मिस केली आहे, कधी डाव्याच्या बाहेर जाणार चेंडू. पंचाने या चेंडूला वाईट घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 47वा धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला सामना मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 50+ रन व्हायलाच हव्यात, तेव्हा या मॅच मध्ये तुम्हाला चुरस पाहायला मिळेल. आणखीन एकदा खरं तर आपण पाहता राऊंड विकेट येतात खरं तर त्या ठिकाणी स्वप्नील, परंतु लाईन ते मिस करतात. आणि ते मात्र आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळाला. सलगचा दुसरा वाईट प्रेशर गोलंदाजावरती राहील आता असं वाटायला लागलं. 48वा या धावफलकावरती लागताना आपण पाहताय. काल खरं तर 100 रन देखील कमी पडल्या क्रीडांगणावरती, त्याही चेस झाल्या. इथे फुलटॉसला एक्झिक्यूट करताना हा फटका लॉंग ऑफ मध्ये फसला. चेंडूने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापला आणि दुसरा धक्का या इनिंग मध्ये बसला विराच्या स्वरूपात गावदेवी शिरवणे या टीमला. काल आपण पाहिला ओपन अप खरं तर तालुका वाईज बोल या स्पर्धेमध्ये पाहिला होता. आणि ज्यामध्ये खरं तर अनेक दिग्गज खेळाडू तुम्ही स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. मगाशी देखील रुबा सरांनी उल्लेख केला, बंटी बद्रिके या खेळाडूचा आपण खेळ पाहिला. चमकदार कामगिरी त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये केली होती. त्यामुळे हे क्रीडांगण ही विकेट फलंदाजांसाठी चांगली पोषक विकेट आहे, पोषक आउटफील्ड आहे. त्याचा योग्य खरं तर फायदा फलंदाजांना घ्यावा लागेल. चांगली इनिंग साकारली विराजने आपल्या संघासाठी. वैयक्तिक त्याने 37 धावा केल्या आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला. चांगल्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करताना आपण पहिला फ्लाईट दिली बॉलला स्वप्नीलने. पहिला धक्का. नवीन फलंदाज रोहित 4थ्या क्रमांकावर, इनेट नंबर 4, 2 डाऊनला हा खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत त्या म्हणजे 48. चला, यशिका स्पोर्ट्स सावळेश्वर सावळे टीमचा कर्णधार किंवा एखादा सदस्य आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. चॅलेंजर पारगाव विपक्ष सावळे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यस, चॅलेंजर पारगावचा संपूर्ण स्क्वॉड सज्ज आहे. यावेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीने फसवलंय, एज लागली आणि विकेट किपरने चांगला झेल टिकला. एज अँड टेकन. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल रोहित या फलंदाजाला. तिसरा खेळाडू बाद झाला. काल देखील आपण पाहिला स्पिनरचा बोलबाला या विकेटवरती पाहायला मिळाला. आणि इथे देखील धीम्या गतीचे गोलंदाज थोडेसे आता प्रभावी ठरतात या मॅच मध्ये. योगेश पवार यांच्यानंतर स्वप्नील म्हात्रे नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. स्वप्नील टू स्वप्नील असं हे बॅटल तुम्ही आता पाहणार मैदानामध्ये. गावदेवी शिरोळे संघाचा स्वप्नील आणि एका बाजूने आरबी 11 पेन चिंचपाडा संघाचा कॅप्टन स्वप्नील म्हात्रे. त्याला आपण पाहता मैदानामध्ये 48वा शेवटच्या षटकातील आता 2 बॉल बाकी आहेत. आणि आतापर्यंत चांगलं कमबॅक, कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या पहिल्या 4 बॉलमध्ये, ज्यामध्ये 2 वाईड, 1 दुहेरी अंक, 2 विकेट प्राप्त केले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय स्वप्नील हा खेळाडू. पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील पूर्ण होईल का हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहिला लास्ट मोमेंटला हा फटका त्याने खेळून काढलाय. खरं तर चांगला स्ट्रोक आणि इथे बॅकवर्ड स्पर लेगला झेल टिपला आणि पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील पूर्ण केली आहे स्वप्नील म्हात्रे या गोलंदाजाने. कमालीचं कमबॅक आरबी 11 पेन चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. बघा, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 44 आणि आतापर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4. शेवटचा निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणार बॉल. इथे मोठा फटका जर आला तर मात्र 50% टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय होईल या बॉल मध्ये हे पाहायचं आहे.
कमलाकर मामा आमचे खरं तर मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर. या पण कपिल पाटील यांचे संपर्क साधायचा आहे. आणखीन एक लिजंड क्रिकेटर कमलाकर मामा आपण यायचा आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट. चौथा विकेट पूर्ण करतोय खरं तर स्वप्नील म्हात्रे. क्या बात आहे. व्हेरी गुड कमबॅक. लास्ट ओव्हर मध्ये स्वप्नीलने धावा खर्च केल्या फक्त 4, गडी बाद केले 4 आणि हे षटक राहिलं खरं तर RB 11 पेण चिंचपाडा संघासाठी निर्णायक. कारण पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आल्या. त्यामध्ये 5 गडी बाद 48 49 टार्गेट. त्या अगोदर सावळे टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या आपण. धन्यवाद. 49 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. एक उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक रिवॉल म्हात्रे सर ओळे. धन्यवाद रोशन. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहिला. खरं तर स्वप्नील म्हात्रेने केलेली उत्कृष्ट गोलंदाजी आणि ही गोलंदाजी इतकी आवडली सुमेध भुमरेला की अक्षरशः त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय त्या स्वप्नील म्हात्रेवर. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो. आपण पाहतोय खरं तर पावसाळी रबरी बॉल वरची ही स्पर्धा जय नानोबा ट्रॉफी. नानोबा म्हटलं ना तर या गावची ग्रामदेवता अर्थात पारगाव गावची देवता आणि नानोबा देवाच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. पार्वती मेडिकलचे ओनर कपिल पाटील, त्यांचे सर्व सहकारी प्रफुल्ल मोकल एक हार्ड हिटर बॅट्समन, डावखुरा फलंदाज सुमित डोंगरे असेल, त्याचबरोबर ज्यांनी खरं तर मानसिक सोबत आर्थिक मदत सहकार्य करणारे प्रवीण वेळेयर ओले यांचाही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन. त्यांनाही विनंती असेल की आपण ही यावं. ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय कर्षक ट्रॉफीज त्या देण्याचं कार्य जे केलंय ते अर्थातच प्रवीणजी वेळेयर. आणि खरं तर रोशन आपण काल देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आणि लाईव्ह स्पर्धा पाहत असताना सन्मान येणाऱ्या पाहुण्याचं सन्मान कसं केलं जातं ते एक भारतीय संस्कृती मधील पवित्र वृक्ष ज्याला म्हटलं जातं अर्थात तुळशी वृंदावन आणि त्या तुळशीचं रोपटं पवित्र वृक्षाचं रोपटं देऊन पाहुण्यांचा सन्मान केला जातो. आणि असा सन्मान करत असताना काल पारगाव गावातील हरिभक्त परायण अर्थातच हवाब मंडळी देखील इथे उपस्थित होत्या. खास करून लक्ष्मीबाई तारेकर यांना मी पाहिलं लाईव्ह मध्ये. ज्या हरिपाठ मंडळामध्ये सहकार्य खूप मोलाचं असतं. हबप प्रमुख भूमिका ज्यांच्या असते त्या लक्ष्मीबाई तारेकर, सुशील तारेकर यांच्या मातोश्री यांनाही पाहिलं. जे पवित्र वृक्ष तुळशीचं रोपटं देऊन प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान होत असताना आणि कपिल पाटील यांच्याकडनं घराची विनंती आहे. बघा, या पारगाव गावातील एक राजकीय क्षेत्रातील नाव माजी उपसरपंच ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी राहिल्या आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू रत्नदीप पाटील यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर अर्थातच आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कमलाकर मामा यांचं आगमन झालंय. मिक्सर ज्याची गरज होती, जी लाईव्ह सेवा सुरू असताना आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, तो आवाज मात्र आता पोहोचला जाईल. थँक्यू कमलाकर मामा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला ओव्हर गरज आहे जिथे मात्र 49 धावांची. प्रणित गोलंदाज पंचांना पार करून पहिला चेंडू
अगदी लेग स्टंपच्या बाजूने जातोय वाघमारे सरांचा इशारा. Alo, 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 alo. Alo, 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 alo. हॅलो 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 Alo. थँक्यू सो मच कमलाकर मामा. साऊंड सिस्टम ज्यांची आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊया मागच्या दिशेने जिथे पहिला ओव्हर सुरू आहे. प्रणीत मॅच सुरू आहे. आपण पाहतोय खरं तर RV11 पेंचिंचपाडा विपक्ष शिरवणे समोर बॅट्समन आपण पाहतोय योगेश पवार. आणि योगेश पवार फलंदाजी करत असताना तर गोलंदाजाने हा दुसरा अजून एक वाईड बॉल फेकलाय. प्रणीत दिशाहीन गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या टोटल पाहायला मिळते 49 धावांचं लक्ष आहे पेन चिंचपाडा संघासमोर. हा भिरकावून दिलाय. ओळख स्पष्ट केली आहे योगेश पवारनं. वाईडिश लॉंग ऑन डी मिड विकेटच्या मधून षटकार. आणि यस पेन चिंचपाडा टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की डगआउट मध्ये आवाज करू नका. आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना. अनावर होत नाही आनंद. नेहमीच टेनिस क्रिकेट आम्ही जवळून पाहिलाय. कारण ज्यावेळी चांगला परफॉर्मन्स होता नक्की टाळ्यांचा आवाज द्यावा. परंतु कृपया आरडाओरडा करू नका. कारण जो आवाज लाईव्ह मध्ये देखील आपला पोहोचला जातोय. षटकार आलाय. संघाची धावसंख्या एकूण 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणीत योगेश पवार. हा चांगला चेंडू. हा लाईन खूप चांगली आहे. खूप टप्पा होता. थोडा टप्पा मागे ठेवला प्रणीतनं आणि त्याला यश मिळाला. जसा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर थोडा स्लो झाला बघा. ज्यावेळी खेळपट्टी सुकली जाते हा रबरी बॉल अर्थातच पावसाळी स्पर्धा म्हटली ना तर सुक्या खेळपट्टीवर चेंडू स्लो होतो. जसा पाऊस पडला खेळपट्टीवर लगेच चेंडू स्किट होताना देखील पाहतो. इथे मात्र खूप चांगलं कमबॅक करतोय. षटकार मारल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकलेत प्रणीतनं. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या थांबली गेली आहे ती 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर. षटकाची समाप्ती. चांगलं कमबॅक. या षटकामध्ये फक्त एक षटकार आला. एकंदरीत विचार केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागतात 12 धावा धावफलकावर. 49 धावांचं लक्ष. 4 षटकांचा हा सामना. त्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि आता उर्वरित 3 षटकांचा खेळ. तर सावळ्या टीमला अर्थातच अक्षय पवार आपण आलात. कृपया आपण एक प्रतिनिधी या इकडे. अंतिम पुकार आहे तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं. आयोजन कमिटी आम्हाला सांगतायत की हा अंतिम पुकार असेल सावले टीमसाठी. त्यामुळे त्वरित या. प्लीज कम इमिजिएटली फॉर टॉस.
कारण वेळ वाचवायचा आहे आपल्याला. आज फायनल डे आहे, वेळेचं बंधन तुम्हाला नक्कीच असेल. सेकंड ओव्हर, गोलंदाज प्रथमेश. कुट्टप्प्याचा बॉल सरळ दिशेनं खेळला, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. मैदान म्हटलं तर सभोवताली अगदी गोळाकार मैदान आहे, परंतु मैदानामध्ये काही ठिकाणी पाणीच असल्यामुळं खेळाडूला नक्कीच चेंडू पकडताना कठीणता देखील निर्माण होते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक योगेश पवार. योगेश पवारचा मी उल्लेख मगाशी देखील केला होता की ज्यांनी रणजी क्रिकेट पर्यंत मजल मारली आहे आणि तदनंतर मग सगळ्या चेंडूवरचा खेळ त्यांनी खेळलाय. लेदर बॉल, त्यानंतर टेनिस बॉल आणि हा रबरी पावसाली बॉल, म्हणजे एवढा सर्व गुण संपन्न असणारा खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर आता खरं तर अग्निपरीक्षा असेल प्रथमेशची. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय प्रथमेश, शिरवणे टीमचा हा गोलंदाज. शॉर्ट पिच बॉल आणि तो देखील योगेश पवारला भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे मात्र पंचांचा इशारा, षटकार. योगेश पवारला जर अशी मी म्हणेन आपण डिसाल गोलंदाजी केलीत ना, त्याचा फायदा तो 100% घेणार. आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लगावलेला हा दुसरा योगेशने षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली त्या 19 या आकड्यावर. 1919 रन्स. गावदेवी शिरवणे टीमला धावसंख्या वाचवावी लागेल, कारण धावसंख्या बघितली तर 4 षटकांमध्ये अवघ्या 49 आकडा आहे. त्यामुळं आपण या रबरी बॉलवरच्या स्पर्धेमध्ये धावसंख्या कितीही असली समोर ना, तरी कालचं उदाहरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 185 धावा देखील झाल्या होत्या अमित. हा चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला योग्य सन्मान देणारा हा योगेश, परंतु त्या ठिकाणी 2 धावा देखील पळून काढल्या आहेत. ओव्हरथ्रो झाली आहे. 2 धावांवर समाधान योगेशनं मानलं. योगेश आणि साधी फलंदाज अभिषेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेश तंत्रशुद्ध अशी फलंदाजी करतोय बघा. एखादा खराब चेंडू आला नंतर त्याच्यावर प्रहार करायचा आणि एखादा चांगला चेंडू असला की सन्मान द्यायचा. येस येस. खेळाडूंना बघा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जार जे आहेत अगदी आपल्या उजव्या बाजूला, खेळाडूंनी त्या जार मधून पाणी प्यायचं. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल सिक्सर. योगेश पवारच्या बॅट मधून तिसरा षटकार. मी म्हटलं ना की जेवढे शॉर्ट पिच चेंडू फेकाल ना, योगेश पवार त्या चेंडूंना सोडणार नाहीये. रोशननं मगाशी सांगितलं की मुंबई सारख्या खरं तर शहरामध्ये जाऊन देखील आपला बोलबाला करणारा हा खेळाडू आहे योगेश पवार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे मी 27 या आकड्यावर. 27 धावा. नक्कीच योगेश पवारचं आपण कौतुक केलं. DY पाटील सारखा या आपल्या परिसरातील नामवंत स्टेडियम, SRT 10 अकॅडमीचे कोचिंग देखील ते करतायत. 27 रन्स. महागडा गोलंदाज प्रथमेश. हाच ओव्हरपिच चेंडू होता, थोडासा ऑफस्टंपला निघाला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यशस्वी. अगदी मी म्हणेन चेंडू हातात होता क्षेत्ररक्षकाच्या, तरी देखील जलद गतीनं ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. म्हणजे संधी मिळाली ना का योगेश पवार त्या संधीला सोडत नाहीये. 2 धावा 21चं रूपांतर दुहेरीमध्ये देखील करतोय. 29 धावा, 29 म्हणजे आता 20 धावा दूर आहे संघ. RV 11 पेन चिंचपाडा ग्रामीण संघ पहिला मॅच, पहिला सामना आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, परंतु मी म्हणेन बाल बजगे असंच म्हणावं लागेल. अगदी चेंडू स्टँडवर गेला होता आणि वेली शेवटच्या क्षणाला योगेशनं चेंडू फक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. 2 षटकांचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा अनाउन्समेंट केली जाईल यशिका 11 सावळेश्वर सावळे टीमला, कारण चॅलेंजर पारगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. घरचा मैदान आहे त्यामुळं तो संघ उपस्थित आहे. तर सावळेश्वर सावळे संघ सामना संपायच्या तुम्हाला यावंच लागेल, अन्यथा मग तुम्हाला पॅनलाइज करेल हा एजंट कमिटी.
कारण आज आम्ही पूर्णपणे घड्याळाच्या काट्यावरच राहणार आहोत, कारण वेळ वाचवायची आहे. कपिल पाटील, प्रफुल्ल मोकल सातत्यानं पाहतायत की आपल्याला वेळही वाचवायची आहे, चांगली स्पर्धाही करायची आहे. कारण पारगावचं मैदान म्हटलं तर नेहमीच स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतो. त्यामुळे प्लीज कॉपरेट सावळेश्वर सावले टीम. नक्कीच, कारण ही स्पर्धा ज्यावेळेस आपण पाहिलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून 3 दिवसीय स्पर्धेचं अनाउन्समेंट केलं गेलं, परंतु त्या 3 दिवसांच्या स्पर्धेत 2 दिवसामध्ये रूपांतर काय झालं तर एक चांगली स्पर्धा व्हावी म्हणून. मैदानाकडे आपण लक्ष वेधूया. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 29, 12 चेंडू आणि 20 धावा उरल्या आहेत. समीकरण आता मात्र शॉर्ट पिच बॉल, स्लोवर बॉल केलाय. जेवढी गती कमी आणि तेवढ्याच पद्धतीनं भिरकावून दिलाय चेंडू. अभिषेकच्या पाठ मधून आलेला हा पहिला षटकार. सलामीवीर फलंदाज अभिषेक देखील आता योगेश पवारच्या पावलावर पाऊल टाकत आता फटकेबाजीला सुरुवात करतोय. 12 बॉल 20 ची गरज होती. आता उर्वरित समीकरण बघितलं तर सोपं झालंय. आरवी 11 पेन छिंदवाडा टीमला अवघ्या 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक 11, समीकरण धावांची गरज आहे 14. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, डिफाईन लेगला दर्जेदार क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळालं. एक धाव रोखू शकले नाही आणि एका धावेच्या मदतीनं आता धावसंख्या पुढे सरसावते 36 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची गरज. उर्वरित 10 चेंडू 13 धावा हे समीकरण आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातला खरं तर फायनल डे मधला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आरबी 11 पेन चिंचपाडा विपक्ष गावदेवी शिरवणे. यानंतर दुसरा मॅच असेल चॅलेंजर पारगाव, अर्थातच त्यांच्या विरोधात यशिका 11 सावळेश्वर सावले यजमान संघाच्या विरोधात आज आपण पाहणार. घरच्या मैदानावर खेळताना चॅलेंजर पारगाव संघ, त्यांच्या विरोधात पावणा संघ. हा चेंडू बघितला तर आपण अगदी स्ट्रेट पद्धतीनं केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावेनं पुन्हा एकदा समीकरणात मध्ये बदल. धावसंख्या तब्बल 40 या आकड्यावर. आता अवघ्या 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावा. समांतर समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज चिन्मय. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू. या चेंडूंची फेकी करावी लागेल शिरवणे टीमला, खास करून चिन्मय या गोलंदाजाला. योगेश पवार सारखा मातब्बर खेळाडू आहे आणि त्याच्या समोर चिन्मयचा हा चेंडू भिरकावून देतोय योगेश पवार. वाईडिश लॉंग ऑनला आणि बरोबर झेल टिपला जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठी विकेट. योगेश पवार बॅक टू द आउट. योगेश पवार बाद झाला. एक मोठा हादरा म्हणता येईल, परंतु कमबॅक करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील शिरवणे टीमला. खरं तर कंबर कसावी लागेल, कारण सामना जवळजवळ 80% हा पेन चिंचपाडा टीमच्या बाजूनं झुकताना पाहायला मिळतोय. उर्वरित जे 20% मी म्हणेन राहिलेत खरं तर शिरवणे टीमला अगदी 100% मात्र त्यामध्ये कमिटमेंट द्यावी लागेल. योगेश पवारची खूप चांगली फलंदाजी, सहकाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं, कारण वैयक्तिक तर फलंदाजीचा विचार केला तर 26 धावांचं योगदान दिलंय योगेश पवारनं 11 चेंडूमध्ये. धावसंख्या 40, अजूनही 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्वप्नील. एक यशस्वी आयोजक म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. सुरुवातीला त्याचा उल्लेख केला आपण. 9 धावांची गरज. हा इथे मात्र ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच आमच्या दिशेने वळलेत, वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धावेमध्ये भर पडली आहे. आता गरज आहे ती अवघ्या 8 धावांची. हवेमध्ये खेळा मिस्टामिंग स्ट्रोक. झेल टिपावी लागेल. प्रयत्न तर सुरू आहे स्वतः गोलंदाजीनं. गोलंदाजच्या फॉलन थ्रो मध्ये अर्थात चिन्मयने टिपलाय झेल. आणखी एक विकेट. स्वप्नील जाईल तंबूच्या आश्रयाला. कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे. सावळेश्वर सावले टीम या आता मॅच जवळजवळ संपायला आली आहे तरी कर्णधार येत नाहीये. त्यामुळं कपिल पाटील आमचे आयोजक तुम्हाला वारंवार विनंती करतात की या लवकर, आणि जेणेकरून मॅच थांबली जाणार नाहीये. वेळ इथे मात्र
वाचवायचं आहे. पॅनल्टीची घोषणा आमच्यापर्यंत येतात, परंतु सावळेश्वर सावळे संघ या लवकर. डेफिनेटली, कारण तुम्हाला 9:30 वाजता कॉल केला होता आमच्या आयोजक कपिलनं की लवकर लवकर या. हा, तर नक्कीच, कारण वेळेची भान आपल्याला असावी. चांगलं आयोजन आहे आणि एका संघामुळे कदाचित आपण या सामन्याला नक्कीच स्पर्धेला उशीर होतो. चला स्पीडअप करा. अवघ्या 6 बॉलचा खेळ आता बाकी असेल मला वाटतंय, आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. खूप चांगली स्पर्धा नक्कीच कपिल, कारण लाईव्ह स्पर्धा आहे आणि काल जवळजवळ बरेच व्ह्यूअर्स या स्पर्धेला जोडले गेले. 1 लाखाहून खरं तर प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला, त्यामुळं ही स्पर्धा चर्चेला आहे. प्लीज कोऑपरेट करायचं आहे सावळेश्वर सावळे संघ. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची जुनी गरज आहे. कमबॅक करतोय संघ शिरवणे. नवीन गोलंदाज, न्यू बॉलर सागर. सागर काय करिश्मा करेल का? सागर मी म्हणेन शिरवणे संघाला हा निसटता विजय करून देईल का? कारण विजय फार दूर आहे. मयूर वाघमारे, नक्कीच मयूर वाघमारे सुद्धा या स्पर्धेच्या आयोजनाच्या भूमिकेत, आणि सांगतायत की अक्षय यायचंय तुम्हाला. 6 आणि 6 ची मोहर उमटवली आहे या पहिल्याच बॉलवर सागरच्या, आणि तिथे मात्र आता अवघ्या 2 धावांची आवश्यकता. सावळेश्वर सावळे संघाचा खेळाडू यायचे तुम्हाला. काही असेल, तुमची काही समस्या असेल ती या ठिकाणी आपण आयोजकांपर्यंत पोहोचवा. मयूर वाघमारे देखील तुम्हाला सूचित करतायत, कारण या आयोजनासाठी त्यांचंही सहकार्य फार मोलाचं आहे. स्पेशली मयूर वाघमारे देखील सांगतायत की तुम्ही या, आणि काहीही असेल तुमची शंका ते आमच्याशी संपर्क साधा तुम्ही. अवघ्या 2 धावांची गरज. बॅट्समन अभिषेकच्या बॅट मधून आलेला हा स्टेट ड्राईव्हचा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा सागर. शॉर्ट पिच बॉल, गेम फिनिश केलाय एका मोठ्या फटक्यानं, अर्थातच 3ऱ्या षटकारानं. आणि अशा परिस्थितीमध्ये आरबी 11 पेन चिंचपाडा संघ पहिला सामना एकतर्फी विजय करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक शिरवणे संघ, परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात गावदेवी शिरवणे संघ, तुमचेही मनापासून आभार. पावसाळी स्पर्धा, एन्जॉयमेंट क्रिकेट आपण पाहतोय.